तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस या युट्यूब चॅनलवर। तर आज आपल्या फिटनेस जर्नीचा फर्स्ट डे होता आणि आज आपण बाहेर जाणार होतो वर्कआउटसाठी, पण थोडा थोडा पाऊस येत आहे। तर पहिल्या दिवशी निसर्ग आपल्याला साथ देत नाहीये, तरी पण आपण आपला फिटनेस जर्नी आजपासून स्टार्ट करणार आहोत। तर आज आपण बाहेर नाही जाणार, आज आपण घरी वर्कआउट करणार आहे। तर चला मग सुरू करूया। सुरुवात आपण करूया वॉर्मअप ना, थोडासा वॉर्मअप करून घेऊया। वॉर्मअप झाल्यानंतर आपण वर्कआउट जो आहे आपण काय करणार आहे, जो आपला नॉर्मल होम वर्कआउट आहे तोच आपण करणार आहे। आपण जिमला वगैरे जाणार नाहीये। आपण तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल, माझ्याकडे घरी वर्कआउट करण्यासाठी डंबल्स आणि कर्ल बार आणि वेट पण आहे, तर आपण ते पण यूज करणार आहे। पण आज कसा पहिला दिवस आहे आपला, तर आपण फक्त जोर डिप्स आणि बैठका, जो आपला पैलवान की व्यायाम आहे, जो आपला पारंपरिक, तो मी करणार आहे। मी सुरुवातीलाच डंबल्सला वगैरे हात नाही लावणार आहे। थोडंसं स्ट्रेचिंग करून घेतो। आता आपण जोर मारले, आता आपण डिप्स मारूया। डिप्स निघत नाहीयेत यार, स्ट्रेंथ नाही राहिली काही सुद्धा, हात असे थरथर कापतायत। गॅप मुळे ना दम पण खूप जास्त भरतोय। आता आपण बैठक मारूया। डिप्स नंतर पार वाट लावले, तर बैठक मारूया। दुखतायत गुडघे। तर गाईज, वर्कआउट आपण भरपूर वेळ केलेला आहे आणि फर्स्ट डे होता। वाटलं नव्हतं की एवढा जास्त त्रास होईल, कारण 6 मंथचा गॅप होता। मला वाटलं नव्हतं की एवढा जास्त म्हणजे आपल्याला दम वगैरे भरेल किंवा जोर डिप्स वगैरे आपल्याला जमणार नाहीत, पण खरंच यार खूप जास्त त्रास झाला। स्ट्रेंथ काहीच राहिलेली नाहीये आणि दम खूप जास्त भरतोय। तर मी तुम्हाला एकच सांगतो, जे कोणी वर्कआउट करतात किंवा ज्यांनी कोणी वर्कआउट बंद केला आहे त्यांनी प्लीज वर्कआउट चालू करा आणि रोज दिवसातून तुमचा टाइम काढून 10-15 मिनिट तरी वर्कआउट करा, जेणेकरून तुमचा वर्कआउट रुटीन चालू राहील आणि माझ्यासारखा तुम्हाला खूप दिवसानंतर वर्कआउट केल्यानंतर त्रास होणार नाही। त्याच्यामुळे गाईज, काही होऊ द्या, आपल्या रोजच्या धावपळीतून जीवनातून थोडासा टाइम काढून वर्कआउट करा। तर चला मग मित्रांनो, आजचा वर्कआउट आपण इथं संपवतोय। मास्टर शेफ डीके फिटनेस। तर मी आफ्टर वर्कआउट ब्रेकफास्ट करतोय। ऑमलेट बनवलेत मी आणि ब्रेड, एकदम हेल्दी आणि एनर्जी पण चांगली आणि प्रोटीन पण भरपूर आहे। आफ्टर वर्कआउटची जी मील असते ना, ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते, कारण तुम्ही वर्कआउट केल्यामुळे कॅलरीज बर्न झाले असतात आणि वर्कआउट केल्यानंतर प्रोटीनयुक्त मील ही सगळ्यात जास्त गरजेची असते, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातले जे मसल ब्रेक झाले असतात ते लवकर रिकव्हर होण्याचं काम करतात। त्यामुळे आफ्टर वर्कआउट एक हेवी मील ठेवायची आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आणि कार्ब्स हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप चांगलं असलं पाहिजे। हे गाइज, डीमार्टला गेलो होतो। डीमार्टला जाऊन आलो। सकाळी स्नॅक्स मध्ये ऑमलेट आणि ब्रेड खाल्ले होते, त्याच्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं। नंतर गेलो डीमार्टला शॉपिंगसाठी आपल्या डाएटचं आणि बाकी घरचं सगळं मटेरियल घेऊन आलो। आता बसलोय जेवायला। तर मी दुपारचं जेवण करतोय, मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय। ओके, तर गाइज आज मिसेसनं
अंडा करी बनवली आहे. तर मी अंडा करी आणि ज्वारीची भाकरी खातोय. 4 अंडी खातोय, 1 भाकर, थोडासा राईस खाणार. 4 अंड्यातनं मला 24 ग्रॅम प्रोटीन भेटेल आणि भाकरीतनं चांगले कार्ब्स पण आणि प्याज. विषय क्लोज. परफेक्ट डाएट.